ठाकरे बंधूंकडे लक्ष देण्याची गरज नाही असं वक्तव्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी केलंय। ठाकरे बंधूंना सुचलेलं हे उशिराचं शहाणपण आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। या युतीमुळे काही साध्य होणार नाही असंही ते म्हणाले। ठाकरेंची युती कार्यकर्त्यांनी स्वीकारली असून ते कामाला लागलेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। काल रात्री जागा वाटपावर शेवटचा हात पूर्ण झाल्याचं राऊतांनी सांगितलंय। वरळी डोममध्ये मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हाच युती झाली असंही राऊतांनी नमूद केलंय। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दादर माहीम कळीचा मुद्दा ठरत असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या दादर माहीममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे इच्छुक आग्रही आहेत। वॉर्ड क्रमांक 190 आणि 194 या जागा वाटपात मनसेला देण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र माहीममधील वॉर्ड क्रमांक 192 ही जागा मिळावी यासाठी मनसेतील इच्छुक आग्रही आहेत। ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहे। ठाण्यामध्ये 2 आकडी नगरसेवक जिंकून आणण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं व्यक्त केलाय। ठाणे शहरासोबतच कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातही मनसे 2 जागा लढवणार आहे। येत्या 3 अथवा 10 जानेवारीला ठाण्यातील गडकरी रंगायतन इथल्या चौकामध्ये ठाकरे बंधूंची एकत्र सभा पार पडण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपने टीका केली आहे। मामूंची टोळी एकत्र आली तरी फरक पडणार नाही असा हल्लाबोल मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय। तर ठाकरे एकत्र आल्यानं काही फरक पडणार नाही असं भाजप आमदार राम कदमांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंना त्यांची युती लखलाभ असो अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। भाजप विरोधात जेवढे एकत्र येऊन लढतील तेवढा भाजपला फायदाच होईल असं बावनकुळे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत लढण्याची शक्यता आहे। जयंत पाटील जागा वाटप चर्चेमध्ये आहेत। उद्धव ठाकरेंशी जयंत पाटील चर्चा करतायत अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। गरज लागल्यास काँग्रेसची मदत घेणार असल्याचे राऊतांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे। 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून ही शोध मोहीम राबवली जाते आहे। गुजरातच्या नाडियाड शहरामध्ये प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। प्रशासनानं अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली। आतापर्यंत पोलीस बंदोबस्तामध्ये 48 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीत विश्व हिंदू परिषदेनं जोरदार निदर्शनं केली आहेत। बांगलादेश उच्चायुक्तासमोर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। बांगलादेशमधील हिंदू तरुणांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सही तोडले। तसंच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोलकाता इथं बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। बांगलादेशमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी बांगलादेश सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळेला पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक साधू जखमी झाल्याची माहिती आहे।